मुंडळ ते वगळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मुंडळ फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन। दारा तालुक्यातील मुंडळ ते वगळ दरम्यान रस्त्याची मागील अनेक वर्षापासून दुरवस्था झाली आहे, मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा रस्ता दुरुस्ती झाली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आज बुधवारला मुंडळ फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ये जा करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे संबंधित गावकऱ्यांचा होणारा त्रास लक्षात घेता शिवसेना उभाटा गटाच्या वतीने आज बुधवारला रास्ता रोको आंदोलन मुंडळ फाट्याजवळ करण्यात आले। यावेळी शिवसेना प्रमुख अजय गाडगे, शहर प्रमुख अमोल दुधे, त्याचप्रमाणे गिरिजानंद कळंबे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख आदींची यावेळी उपस्थिती होती। यावेळी दारवा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून येत्या 15 दिवसात रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले। यावेळी अधिक माहिती देताना उभाटा शिवसेना तालुका प्रमुख अजय गाडगे म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंडळ, वगळ, कंजारा तसेच इतर 2-3 गावाच्या संदर्भात रस्ता दुरुस्ती आणि नवीन रस्ता करण्याच्या संदर्भात मुंडळ फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला शेकडोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने नागरिक आसपासच्या परिसरातील उपस्थित राहिले आणि जे आमच्या पक्षाच्या वतीने, गावकऱ्याच्या वतीने जे मागण्या होत्या त्यासाठी या जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता सन्माननीय उपाध्याय साहेब, तसंच सन्माननीय दारवा तहसीलचे तहसीलदार साहेब, त्यानंतर या दारवा ठाण्याचे ठाणेदार साहेब आणि डेप्टी इंजिनियर साहेब, सर्व मंडळी येथे आज आली। आम्ही त्यांना आमच्या व्यथा सांगितल्या आणि यावर तोडगा म्हणून त्वरित 15 दिवसाच्या आत रस्ता दुरुस्तीचं काम सध्या केलं जाईल आणि कायमस्वरूपी रस्ता हा प्रस्तावित केला जाईल असं त्यांनी ठोस आश्वासन दिलं। आम्ही समजतो की आज आमच्या या आंदोलनाला एक यश आलं आणि सर्व अधिकारी वर्गांनी येऊन आम्हाला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल सर्वांचे आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व गावकरी शिवसैनिक मंडळीचे धन्यवाद मानतो।